गोकर्ण, अपराजिता विविध नावाने ओळखला जाणारा हा वेल लावायला मात्र खूप सोपा आहे. कुठेही सुकलेले बी मिळेल तरी नक्की लावा. आणि फुलं तर इतकी येतात, आतापासून सुरुवात होते ना, तर हे फुलं पावसाळ्यापर्यंत भरपूर प्रमाणात येतात. पावसाळ्यात अजून मोठे साईज होते याची. आणि या फुलांवर जास्त फुलं येण्यासाठी बघा आणि घनदाट होण्यासाठी मी काय करते, याला वरचे जे शेंडे राहते ना, फुलं दररोज तोडायचे. फूल एकही झाडावर राहू द्यायचं नाही, कारण यावर बी पकडलं ना तर फुलाची संख्या कमी होते आणि जेवढे फुलं तोडाल तेवढे जास्त फुलं येतात. ही अशी उपयुक्त माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि बघा आता हे जे शेंगा राहते मी तोडून इथेच टाकते. काही दिवसांनी त्याचं खतात रूपांतर होते. आणि अशा पद्धतीने भरपूर याचे उपयोग आपण करू शकतो आपल्या जीवनामध्ये. आणि निसर्गाने दिलेली अनमोल भेट ही अशी म्हणायला हरकत नाही. आणि लावायलाही सोपं आहे, काही विशेष काळजी घ्यावं लागत नाही. आणि हिवाळ्यात थोडा खराब व्हायला लागते, नाहीतर पावसाळा असो का उन्हाळा असो फुलं भरपूर येतात. बघा वरचे असे शेंडे तोडल्यामुळे हा वेल मी वर नाही चढवला, असं दाटपणाने तयार केलेला आहे. तुम्ही करू शकता. आणि वर चढवायचं असेल तर वरही चढू शकता. अशा पद्धतीने भरपूर फुलं येण्यासाठी मी घरगुती गोष्टीचा उपयोग करत असते. तुम्ही केळीच्या सालीचं पाणी दिलं तरी चालेल. आणि आता पाहिजे वापरलेली चहा पावडर मी देते. त्याच्यासोबत मी देते याला किचन वेस्ट पाणी, म्हणजे जे काही मी खतं बनवते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, ते सर्व खतावरच हा वेल इतका सुंदर आणि भरपूर फुलं देत आहे. बाकी यांना विशेष काळजी काही घ्यावं लागत नाही. चहा पावडरसुद्धा मी आता यावेळेस देते नाही, तर जे आपण खतं बनवताना किचन वेस्ट असो कोणतंही असो घरगुती खताचा उपयोग केल्याने याला भरपूर असे फुलं येतात. पण तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही वर्मी कंपोस्ट शेणखतसुद्धा देऊ शकता. मी बागेमध्ये कोणतेही केमिकल वापरत नाही, त्याच्यामुळे माझ्या बागेमध्ये फुलं तर भरपूर येतात, पॉलिनेटरही येतात. आणि आजकाल मला कीड दूर होण्यासाठी विशेष उपायसुद्धा करावं लागत नाही. कीडसुद्धा माझ्या बागेमध्ये कमी प्रमाणात झाली. हळूहळू वातावरणच तसं होते. आणि याच्या कधीकधी इतक्या कामामध्ये याचे फुलं तोडणं होत नाही, त्याच्यामुळे बघा याला भरपूर फुलं आणि बी तयार झालेलं आहे. आणि बघा आता वापरलेली चहा पावडर अशी थोडीशी मी झाडाच्या आजूबाजूने ठेवते. धन्यवाद.